जिंकण्यासाठी नवनवीन तोडगे वापरणं हे काही भाजपचं आजचं काम नाही. अगदी खूप काळापासूनच भाजपचं गृहीत धरण्याचं आणि आमचीच हवा हे सूत्र कायम आहे. पण लोकसभेनंतर त्याला जरा ब्रेक लागला असेल असं वाटलेलं, पण तसं झालं तरी नाही. भाजपाचे एक वार एक प्रयोग अद्यापही चालूच आहेत आणि असाच प्रयोग भाजप सातत्यानं करतय बोरिवली मतदारसंघात. मात्र प्रयोग तेवढेच करावे जेवढे गरजेचे आहेत, कारण कालांतराने लोक त्या प्रयोगांना कंटाळले जातात. आणि असंच काहीच झालंय बोरिवली मतदारसंघात. बोरिवली हा उपनगरात येणारा विधानसभा मतदारसंघ, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचाच एक भाग. बोरिवली भाजपचा बालेकिल्ला, त्यामुळे भाजपने या विधानसभा मतदारसंघातून नेहमीच प्रयोग केले, नवीन उमेदवारांना संधी दिली आणि यावेळी सुद्धा भाजपने नवीनच प्रयोग केलाय. त्यामुळे नक्की बोरिवली मतदारसंघ आहे की प्रयोगशाळा हेच आता समजेनाच झालंय. आता नक्की काय नवीन प्रयोग भाजप करणार आहे बोरिवली मतदारसंघात आणि याचे पडसाद काय उमटले जाणार, जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. बोरिवली विधानसभा मतदारसंघ हा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचाच एक भाग आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाप्रमाणे बोरिवली विधानसभा मतदारसंघ भाजपसाठी सुरक्षित मानला जातो. बोरिवलीमध्ये मराठी आणि गुजराती मतदारांची भूमिका निर्णायक आहे. बोरिवली विधानसभा मतदारसंघ मागच्या 20 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. भाजपने मागच्या 2 विधानसभा निवडणुकीत 2 वेगवेगळ्या उमेदवारांना संधी दिली. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 2 वेळचे खासदार गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापून त्यांच्या जागी पियुष गोयल यांना उमेदवारी दिली. पियुष गोयल यांनी अगदी आरामात लोकसभेची निवडणूक सुद्धा जिंकली. मागच्या 2 विधानसभा निवडणुकीत भाजपने अशाच 2 वेगवेगळ्या उमेदवारांना उमेदवारी दिली. त्यावेळी सुद्धा बाकीच्या उमेदवारांना यश मिळालं. यावेळी 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापलं. त्यावेळी ते नाराज झाल्याची चर्चा होती. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळ शेट्टी यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजगी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या बोरिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपने सुनील राणे आमदार आहेत. 2019 मध्ये सुनील राणे यांना तब्बल 1,23,712 मतं मिळाली. त्यांनी काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर 95,021च्या मताधिक्यानं मात केली. त्यांच्या आधी भाजपने सुरक्षित मतदारसंघ म्हणून विनोद तावडे यांना संधी दिली, ज्यांचा बोरिवलीशी काहीही संबंध नाही. विनोद तावडे यांना सुद्धा 1 लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती. त्यांनी सुद्धा मोठ्या फरकानं विजय मिळवलेला. तावडेंच्या आधी गोपाळ शेट्टी इथून आमदार होते. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं राम नाईक यांच्या जागी गोपाळ शेट्टींना संधी दिली. दोन्ही वेळा शेट्टी मोठ्या मताधिक्याने निवडून लोकसभेवर गेले. म्हणजे थोडक्यात काय, भाजपा दरवेळी इथून आपले वेगवेगळे सिक्के तपासून पाहत असतो आणि बोरिवली मधली जनता सुद्धा भाजप देईल तोच उमेदवार लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत निवडून देतात. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाला भाजपचा बालेकिल्ला बनवण्यात खासदार गोपाळ शेट्टी यांचं महत्वपूर्ण योगदान आहे. भाजपचा मंडल सचिव, नगरसेवक ते खासदार असा त्यांचा रंजक प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये गोपाळ शेट्टी यांनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारून उत्तर मुंबई मतदारसंघावरील आपली पकड मजबूत केली. 2014 मध्ये ते महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे खासदार ठरले. मात्र भाजपनं यंदा त्यांचं तिकीट सुद्धा कापलं आणि यंदाच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी दिली नाही. त्यानंतर आता विधानसभेतून सुद्धा भाजपनं एक नवीन चेहरा बोरिवलीमध्ये लॉन्च केला. तो चेहरा म्हणजे संजय उपाध्याय. आता गोपाळ शेट्टी हे बोरिवलीमधून 2 वेळा खासदार आणि आमदार सुद्धा राहिले आहेत. सोबतच विनोद तावडे आणि सुनील राणे हेही 2दा आमदार होते. तसं बघायला गेल्यास त्यांनी कामं सुद्धा बऱ्यापैकी चांगली केली आहेत आणि त्यामुळेच भाजप अद्यापही आपला बालेकिल्ला बोरिवलीत सांभाळू शकत आहे. पण तरीही कोणत्याही आमदाराला इथून परत संधी न देण्याचं पॅटर्न भाजप अजून आपल्याच नेत्यांची नाराजगी ओढून घेत आहे. एकाही आमदाराला भाजप इथून सेटल होण्याची संधी देतच नाहीये आणि असाच प्रकार भाजपनं यंदा सुद्धा केलाय. संजय उपाध्याय हे नवीन नाव त्यांनी बोरिवलीमध्ये उभं केलं. मात्र यंदा भाजपचा हा डाव फसणार असल्याचं चित्र आहे, कारण भाजपचे नाराज झालेले नेते गोपाळ शेट्टी यांनी आता बंड पुकारलं आणि बोरिवली मतदारसंघात बंडाळी झाली. बोरिवलीमधून त्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरलाय आणि यावेळी ते म्हणाले की लोकांचं खूप प्रेम आहे, लोकांच्या प्रेमाखातर मी आज नामांकन अर्ज भरलाय. बोरिवली विधानसभा मतदारसंघात चुकीचं घडतंय हे सर्वांना कळतंय. भारतीय जनता पक्षासोबत राहून इथे जे काही चुकीचं घडतंय ते दुरुस्त करणं आणि यासाठी माझा प्रयत्न असल्याचं सांगत बोरिवली विधानसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. माझी लढाई ही कुठल्या एका व्यक्तीच्या विरोधात नाही, तर या निर्णयाच्या विरोधात आहे.
संजय उपाध्याय यांना भाजपातून उमेदवारी दिली आहे। ते एक चांगले कार्यकर्ते आहेत, त्यांचं काम सुद्धा चांगलं आहे। तसंच मी कुठल्या पक्षातून निवडणूक लढवली असती पण तसं केलं नाही। इथे प्रत्येक वेळी उमेदवार आयात का करावा लागतो किंवा बाहेरील उमेदवार का आणावा लागतो, इथली लोकभावना लक्षात घेऊन मी हा निर्णय घेतला असल्याचंही गोपाळ शेट्टी म्हणाले। मला लोकांनी आपलं समजून मतदान करावं, बोरिवलीतील लोकांवरती अन्याय होतोय, त्यामुळे मी ही भूमिका घेतलीये। आता जरी पक्षानं मला तिकीट दिलं तरी मी माघार घेणार नाही, असं मोठं वक्तव्य गोपाळ शेट्टी यांनी केलंय। त्यामुळे शेट्टी हे आता भाजपातून एक प्रकारे बाहेर पडल्यासारखं असून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। दरम्यान उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात बोरिवली विधानसभा मतदारसंघ येतो, त्यामुळे इथं भाजपची बऱ्यापैकी ताकद असून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे। इथे लोकसभा निवडणुकीत पियुष गोयल हे मोठ्या फरकाने जिंकून आले। या मतदारसंघात अनेक भाजपचे आमदार आहेत, परंतु इथे लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणुकीत नेहमी उमेदवार हा आयातच करावा लागतो किंवा बाहेरील उमेदवार का मागवावा लागतो, असा सवाल गोपाळ शेट्टींनी उपस्थित केलाय। स्थानिक कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही, स्थानिक कार्यकर्ते नाराज आहेत, म्हणून आपण बंड पुकारलं असल्याचं त्यांनी सांगितलं। लोकसभेला बोरिवली मतदारसंघ महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला। आता विधानसभेलाही मतदार महायुतीलाच कौल देतील आणि राज्यात महायुतीची सत्ता आणायला मदत करतील, असा विश्वास भाजपचे मुंबई सरचिटणीस तथा बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी व्यक्त केला। मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी उपाध्याय यांनी उमेदवाराचा अर्ज दाखल केला। महायुतीकडून यावेळी भव्य शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात आलं। आमदार सुनील राणे यांच्या कार्यालयाजवळून उपाध्याय यांच्या नामांकन रॅलीला सुरुवात झाली। हजारो कार्यकर्ते त्यात सहभागी झाले। स्वामी विवेकानंदांच्या स्मृतिशिल्पाला पुष्पहार अर्पण करून उपाध्याय उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी दाखल झाले। यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री खासदार पियुषजी गोयल, आमदार मनीषा चौधरी, आमदार अतुल भातळकर, आमदार योगेश सागर, आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासह जिल्हाध्यक्ष गणेश खनकर तसंच माजी नगरसेवक उपस्थित होते। युवा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील उपाध्याय यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। सायंकाळी बोरिवली पश्चिम येथील मधुरम हॉलमध्ये विशाल कार्यकर्ता संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। त्यानिमित्तानं धनत्रयोदशीचा उत्सव देखील साजरा करण्यात संजय उपाध्याय यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। पण काहीही असलं तरी यंदा बोरिवलीमध्ये केलेला प्रयोग भाजपला भारी पडणार असं दिसतंय, कारण गोपाळ शेट्टी हे बोरिवलीमध्ये मोठं नाव आहे। एवढंच काय, संजय उपाध्याय यांना बोरिवलीमध्ये एवढी ओळख सुद्धा नाही। तर दुसरीकडे गोपाळ शेट्टी मात्र 1992 साली नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आले। त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला। बोरिवली परिसरात नगरसेवक ते आमदार त्यांनी अनेक विकास कामं केली। मोकळ्या जागेत झोपडपट्ट्या उभ्या राहू न देता तिथे मैदान आणि उद्यानं तयार केली। पोईसर जिमखाना ते राणी लक्ष्मीबाई उद्यानापर्यंत अनेक उद्यानं आणि मैदानं त्यांनी विकसित केली। त्यामुळेच त्यांना बोरिवलीकरांनी उद्यान सम्राट ही उपाधी दिली। याशिवाय लोकसभेत खासगी सदस्य विधेयक मांडण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे। त्यांनी लोकसभेत पालकांच्या संमतीशिवाय मुलीच्या लग्नाचं वय 18 वरून 21 करण्याचं खासगी विधेयक मांडलं। तसंच संसदेच्या सदस्यांनी शपथ घेतल्यानंतर भारत माता की जय म्हणणं अनिवार्य करण्याचं विधेयकही त्यांनीच मांडलं। नगरसेवक ते खासदार झालेल्या गोपाळ शेट्टी यांनी 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकात राज्यात सर्वाधिक मतं घेण्याचा विक्रम केलाय। सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग आहे। गरजूंना आर्थिक मदत करण्यात त्यांचा हात नेहमीच पुढे असतो, अशी चर्चा त्यांच्या मतदारसंघात त्यांच्याबद्दल असते। संसद आदर्श ग्राम योजनेतून त्यांनी पालघर जिल्ह्यातील गोऱ्हे गावाचा कायापालट केला आहे। कोरोना काळात त्यांनी अनेक रुग्णांना मदत केली। लॉकडाऊन मध्ये मुंबईत अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी त्यांनी मदत केली। गोपाळ शेट्टी हे मतदारसंघात सहज उपलब्ध होणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे। दररोज सकाळी 8 वाजता त्यांचा जनता दरबार भरलेला असतो, त्यात ते नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देतात। याचबरोबर सामाजिक जबाबदारी म्हणून आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन, रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याचं कामही शेट्टी आपल्या मतदारसंघात नियमितपणे करतात। गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्याचा उपक्रम त्यांनी राबवला होता। त्यांच्या मतदारसंघातील हजारो कुटुंबियांना मोफत पाईप गॅस कलेक्शन आहे। मतदारसंघात सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन, गरजूंना अन्नदानही करतात। म्हणजे काय तर सद्यस्थितीत उत्तर मुंबई या भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात गोपाळ शेट्टींचं गुणमूल्यांकन चांगलं जोरात आहे। त्यामुळे यंदाचा भाजपचा बोरिवलीत केलेला प्रयोग फसणार असल्याचं दिसतंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? जर तुम्ही बोरिवलीमधून असाल तर संजय उपाध्याय की गोपाळ शेट्टी, तुमचं मत नक्की कोणाला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।